नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत अगदी झटपट असं पूर्ण कुटुंबासाठी बनवणार असं एक मिल्कशेक, जे अगदी लहान असो, मोठे असो किंवा आपले सिनियर सिटीजनसुद्धा असो. तर चला, अंजीर नट्स मिल्कशेक अगदी झटपट होत आणि किती हेल्दी आहे हे सुद्धा मी तुम्हाला प्रूफ करून दाखवणारच आहे. तर चला, अगदी कमी वेळेत आणि अगदी 5 मिनिटात होणारं हे मिल्कशेक आपण बनवणार आहोत. त्याच्या आधी याचे बेनिफिट बघूया. तर हे बघा, हे डायजेशन सिस्टम आपलं छान करतं, इम्युनिटी बूस्ट करतं, बोनसाठी चांगले आहेत, आपले हे दातांसाठी चांगले आहेत. तुमच्या वडीलधाऱ्यांना ब्लड शुगर असेल ते नियंत्रित करतं, म्हणजे कंट्रोल करतं. ब्रेन हेल्थसाठी चांगलं आहे. इन्फेक्शन काही असेल तर ते रिकवर करतं. जॉईंट पेन, नी पेन आणि प्लस वेट लॉस मॅनेजमेंटसाठी सुद्धा, स्किनसाठी सुद्धा, म्हणजे भरपूर विटॅमिन्स आहेत त्याच्यात. आपल्या स्किनसुद्धा छान ग्रो होणार आहे. भरपूर फायबर आहेत आणि मल्टीविटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे. तर आपले हार्मोनसुद्धा छान होणार आहे आणि झोप आपल्याला खूप छान येणार आहे. अजिबात तुम्हाला झोपेची गोळी वगैरे घ्यायची गरज नाही, का जागे राहायची गरज नाही. पटकन तुम्हाला झोपसुद्धा लागणार आहे जर तुम्ही रेग्युलर पिलात तर. तर चला, असे मल्टी यूजचं आपलं हे शेक बनवूया. आणि अगदीच बाजारापेक्षाही छान उत्तम हे क्रश होणार आहे अंजीर आणि नट्सचं. ते इथं मी घेतले 4 अंजीर, 5-6 बदाम आणि काही अक्रोड घेतलेत आणि अर्धा कप दूध घेतलेले. तर दूध इथं मी जस्ट मिक्स करण्यासाठी अर्धा कप घेतलेला आहे. क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिल्कशेकची कमी जास्त लाईट स्ट्रॉंग करू शकता. आता इथं मी अगदी 10 मिनटापूर्वी हे साध्या पाण्यात धुवून स्वच्छ भिजत घातलेले. आता हे जे ब्राऊन पाणी आहे हे अंजिराचे भिजलेलं, अगदी 10 मिनटात ते छान भिजतं. तर इथं अंजीर काढले, बदाम काढले आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकले आणि काही अक्रोडसुद्धा मी घेतलेले. थोडंसं पाणी ॲड केलं आणि याला क्रश करून घेतलं. ह्याच्यात एक्स्ट्रा साखर टाकायची गरज नाही. आपल्याला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा साखर टाकू शकता, बट इथं नाही टाकलं तर अतिउत्तमच, कारण की अंजीरच ऑलरेडी गोड असं, त्यात एक्स्ट्रा साखर टाकायची काही गरज नाही. पाणी अजून ॲड केलं, थोडं दूध ॲड केलं आणि ह्याला परत स्मूथ असं ह्याला वाटून घेतलं. अगदी आपल्या साध्या मिक्सरच्या भांड्यात मी तुम्हाला वाटून दाखवत आहे. कोणतं याला ब्लेंडर किंवा हँड मिक्सर काहीच लागणार नाही, ज्युसर वगैरेसुद्धा नाही. अगदी आपल्या मिक्सरच्या साध्या भांड्यात, ज्याच्यात आपण चटणी वगैरे वाटतो, छान असे स्मूथ चटणीसारखं याला वाटून घ्यायचं आणि याला कोमट दुधामध्ये मिक्स करायचं. तुम्ही गरम दुधातही मिक्स करू शकता. तुमच्या आवडीनुसार 1 ते 2 चमचे, म्हणजे जसं तुम्हाला लाईट डार्क हवं आहे, स्ट्रॉंग हवं आहे, तसं तुम्ही याला ॲड करा. आणि कारण की म्हणजे गोडच असतं ना, त्यामुळे म्हटलं. तर आता चला, तर डायरेक्ट आपण जर याला शेक करायचं आहे ना, ते दूध ह्याच्यात टाकायचं, मिक्सर जारमध्ये शेक करायचं, असं आपण रेग्युलर मिक्सरचं भांडं शेक करतो आणि हे काढून घ्यायचं. ते एक स्ट्रॉंग झालेलं, एक लाईट झालेलं आहे. जसं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला फ्लेवर आवडेल त्यानुसार खूप छान हे टेस्टी डिलिशियस असं अंजीर मिल्कशेक तयार होतो. कमी वेळेत आणि भरपूर असे बेनिफिट्ससोबत. स्किन केअर, डोळे, ब्रेन, हाडं, लहान असो, मोठे असो, सिनियर सिटीजन असो, आपण असो, सगळ्यांसाठी ऑल ओव्हर खूप उत्तम आहे ही ड्रिंक. तर नक्की, मी तर म्हणेल रोजच, पण जर रोज नसेल आवडत तर तुम्ही आठवड्यातून 4 वेळा तरी ही ड्रिंक करायलाच हवी. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंटसुद्धा करा, कारण की हे सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.